असं आहे की हे जे LOC वरती अशा प्रकारचे ऑपरेशन्स होतात तर तिथे मी माझे 5-6 वर्ष आयुष्यातली घालवलेली अशा प्रकारचे अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन रोखण्याकरता बेसिकली 2 गोष्टी असतात की दहशतवादी हे चौकीच्या जवळ येतात आणि तिथून ते रात्रीच्या वेळेला फायर सुरू झाला की आत घुसण्याचा प्रयत्न करतात. कारण जे मारलेले आतंकवादी असतात त्यांची बदली करावी लागते. तर त्याचा फायदा म्हणजे रात्रीच्या वेळेला मोसम खराब असेल त्यावेळेला अंधार पडला तर अशा प्रकारे कारवाई केली जाते आणि पाकिस्तानला असे लोक दहशतवादी आत घुसवायला भागच पडतं कारण अनेक दहशतवादी 200-300 प्रत्येक वर्षी मारले जातात. तर त्याच्यातलाच हा भाग असतो आणि अशा वेळेला भारतीय सैन्य त्या आतंकवाद्यांवरती फायर करतं. जे पाकिस्तानी सैनिक त्यांना मारतात त्याच्यावरती फायर करतं आणि जी चौकी त्यांना कव्हरिंग फायर देत असेल त्यांच्यावरती फायर करतात. तर त्याच्यामुळे आपला प्रयत्न असतो की त्यांच्या दहशतवाद्यांना मारावं आणि भारतीय सैन्याची एफिशियन्सी एवढी चांगली आहे की जवळजवळ 95 ते 97% जे दहशतवादी असतात ते LOC वरतीच मारले जातात पण त्यांना आत यायला यश मिळत नाही. तर हे थोडक्यात म्हणजे म्हणजे तर चांगलं यश आहे की ज्याच्यामुळे दहशतवाद्यांना आपण आत येण्यापासून थांबवलेलं आहे आणि त्याकरता सैन्याचं कौतुकच करायला पाहिजे. परंतु पाकिस्तानकडनं असे प्रयत्न चालूच राहतील. आपल्याला सदैव जागृत राहावं लागेल. म्हणजेच हेमंत महाजन सर, या ठिकाणी जी दृश्य आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय की 15 ते 20 दहशतवादी मारले गेले आणि त्यांच्यासोबत पाकिस्तानी आर्मी सुद्धा होती. याचाच अर्थ पाकिस्तानी आर्मी या दहशतवाद्यांना कव्हर अप करत होती. त्यांनी भारताच्या सीमेमध्ये घुसावं यासाठी असं काढता येईल. 100% पाकिस्तानी आर्मीच्या मदतीशिवाय त्या आत घुसू शकत नाही कारण त्यांना रस्ता दाखवावा लागतो. कुठून आत जायचं ते दाखवावं लागतं आणि ज्यावेळेला ते आत जातात त्यावेळेला त्यांच्यावरती कव्हरिंग फायर केलं जातं. यामुळे दहशतवाद्यांना आत जाणं सोपं होतं. तर पाकिस्तान आर्मीच्या शिवाय दहशतवादी कोणीही सैन्याच्या सीमेच्या जाऊ शकतच नाही. तर हे म्हणजे 100% आहे की मदत पाकिस्तानी सैन्याचीच असतात. याच्या करताच नाही तर इव्हन रिक्रुटमेंट पाकिस्तान सैन्य करतं. त्यांना ट्रेनिंग पाकिस्तानी सैन्य देतं. त्यांना पैसे पाकिस्तानी सैन्य देतं. त्यांना आत घुसायला मदत पाकिस्तानी सैन्य करतं. तर हे म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी आर्मी आणि दहशतवादी हे म्हणजे एक मिळालेलं समीकरण आहे. त्यात काही डाऊट नको. ठीक आहे. ब्रिगेडियर महाजन, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जी ही कारवाई करण्यात आली आहे भारताकडून बरोबर ऑपरेशन सिंदूर नंतरची ही कारवाई आहे आणि तेव्हापासूनच अशा पद्धतीने पाकिस्तानच्या या कुरापती दहशतवाद्यांसोबत मिळून सुरू असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. हो नक्कीच. पाकिस्तान थांबणार नाही. पाकिस्तान एक भारताला लागलेला कॅन्सर आहे. केमोथेरपी आपल्याला करतच लागावी राहील आणि आपल्याला हे प्रयत्न कायमचे चालू ठेवावे लागतील. ही लढाई संपणारी नाहीये. ही लढाई खूप वर्ष चालणार आहे. मी अनेक वेळा म्हटलेलं पुन्हा एकदा रिपीट करतो. ठीक आहे. निश्चितच ब्रिगेडियर महाजन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलेलं होतं. दहशतवादी स्थळांना निशाणा बनवलं होतं पण त्याच्यानंतर पाकिस्तानची आर्मी दहशतवाद्यांसोबत मिळून कशा पद्धतीनं इथं कुरापती पाकिस्तानच्या आर्मीच्या सुरू होत्या ते आपल्याला दिसून येते. मात्र भारतानं सुद्धा जोरदार असं प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं एक दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलं आणि त्याच ठिकाणी असलेले जे पाकिस्तानी आर्मीचे जवान होते ते सुद्धा मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. POK मधील दहशतवाद्यांचं हे तळ उद्ध्वस्त केल्याची ही दृश्य. दरम्यान ब्रिगेडियर सुनील गावमांडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून. ब्रिगेडियर सुनील गावपांडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. गावपांडे सर, एक एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आहेत जेव्हा ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलेलं होतं त्याच्या अगदी 1-2 दिवसानंतर कशा पद्धतीनं पाकिस्तानी आर्मी दहशतवाद्यांसोबत मिळून भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होती हे दिसतंय. पण भारतानं मात्र भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं ज्याच्यामध्ये 15 ते 20 दहशतवादी ठार झाले आणि पाकिस्तानी आर्मीचे जवानही मारले गेले. हो, त्याच्यामध्ये असं आहे की बिलकुल तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला झाला तो जबरदस्त हल्ला होता आणि तो 9 ठिकाणावर हल्ला झाला. 5 POK मध्ये आणि 4 पाकिस्तानमध्ये, म्हणजे इकडच्या भागामध्ये पाकिस्तान पंजाबचा जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये. आणि दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हमले झाले तर बिलकुल ते काही एखाद्या लहान मुलांच्या खेळासारखे नव्हते. त्याच्यात हानी झालीच आहे पण आता त्याची जी आकडेवारी असते किंवा त्याची जी गणना असते ती त्वरित उपलब्ध होत नाही. त्याच्यासाठी वेगळं तंत्र लागतं आणि त्याची माहिती पूर्ण नसतं. पण आता हळूहळू माहिती येते. POK मध्ये जे हमले झाले त्याच्यामध्ये जवळजवळ
म्हणजे आपल्या डीजीएमओ साहेबांनी कव्हर केलं होतं मध्यंतरी त्याची मोठ्या ब्रीफिंगमध्ये जवळजवळ 100+ लोकांचे म्हणजे त्यांचे मृत्यू झाले. त्याच्यामध्ये दहशतवादी तर होतेच आणि त्याचबरोबर काय होतं की पाकिस्तान नेहमी असंच म्हणत असतो की फक्त दहशतवादी पण त्यांची जी रेग्युलर आर्मी आहे ते देखील त्यांच्याबरोबर असतात. तर त्याच्यात काही लोकांचा मृत्यू होणं साहजिक आहे. त्याचबरोबर इकडे पाकिस्तानमध्ये म्हणजे पंजाब क्षेत्रामध्ये तिथे जे हमले झाले होते त्या दहशतवाद्याच्या हमल्यानंतर तर तिथे देखील त्या एअरबेस आणि अन्य ठिकाणी त्यांनी पाकिस्ताननी सुरुवातीला कबूल केलं होतं की त्यांचा एक स्क्वॉड्रन लीडर आणि 4 एअरमन यांचे मृत्यू झालाय. तर एकंदरीत त्यांनी सांगितलं होतं की 11 मध्ये 5 एअरफोर्सची आणि 5 नॉर्मल आर्मीचे हे जवान होते आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ त्यांचे दहशतवादी पण बरेच होते. आपण हे नाही सांगू शकत की फक्त 15 ते 20 होते, जास्ती असू शकतात. आकडेवारी हळूहळू उलगडली जाईल. निश्चितच ब्रिगेडियर गावपांडेजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर कशा पद्धतीनं पाकिस्तानी आर्मी ही कारवाई करणार होती पण त्याच वेळेला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय.